आता हमें विंड लोड कॅल्क्युलेशन थोडं डीपमध्ये जाऊत आणि जे बी ॲज पर कोडल प्रोव्हिजन्स आहे थोडं डीपमध्ये डिस्कस करूत. आपलं जे मॉडेलिंग आहे त्याला विंड लोडचं आमचं कसं कंडिशन्स भेटते आणि कसं हे येतं आहे म्हणून ते पण एकदा बघून घेऊत. ॲज पर आवर विंड लोड कोडल प्रोव्हिजन्स काय काय आम्ही घ्यावं लागते कॅल्क्युलेशन्स वगैरे ते पण इथं बघूत. आता आम्ही काय कन्सिडर करावं म्हणजे आमचं बिल्डिंग जे आहे क्लॅडेड बिल्डिंग आहे म्हणून कन्सिडर करावं लागते आणि विच ॲज वॉल ऑन इट्स पेरिफेरी जे बी पेरिफेरीमध्ये आहे वॉल आहे म्हणून आम्ही समजून हे करावं लागते अज्युम करावं लागते. आणि वॉलमध्ये जे आहे इट मे कंटेन विंडोज आणि डोर्स पण आहे म्हणून आम्ही अज्युम करावं लागते. ओके, आता आम्ही काय एस्टिमेट करावं म्हणजे विंड फोर्स एस्टिमेट करायचं आहे आम्हाला. ओके, विंड फोर्स म्हणजे आम्ही ॲज पर आवर कोडल प्रोव्हिजन्स काय म्हणतो आम्ही ह्याला डिझाईन विंड स्पीड म्हणतो. डिझाईन विंड स्पीड म्हणजे विझड. विझड इज इक्वल्स टू काय आहे IS 875 पार्ट 3 मध्ये जायचं. हे जे पेज नंबर 5 आहे इथं तुम्हाला भेटलेलं असतं विझड इक्वल टू VB इंटू K1 K2 K3 K4. VB इंटू K1 K2 K3 K4 हे झालं आपलं विझडचं फॉर्म्युला. आता VB म्हणजे काय बेसिक विंड स्पीडला म्हणतो आम्ही VB. आता VB जे आहे इथं बेसिक विंड स्पीड 6.2 तुम्ही थोडं वाचून घ्या मी पण वाचतो आता. फिगर 1 गिव्स बेसिक विंड स्पीड मॅप ऑफ इंडिया. हे फिगर 1 जे आहे हे फिगर 1 आहे हे बेसिक विंड स्पीड ऑफ आवर सिटीज हे दाखवलेलं असतं इथं. म्हणजे इथं कलरमध्ये डिफरन्शिएशन केलेलं आहे. ब्ल्यू आहे म्हटलं तर हे जे आता हे एरिया ब्ल्यू आहे म्हटलं तर आमचं विंड स्पीड आहे इथं 33 आहे. येलो म्हणजे 39, स्काय ब्लू म्हणजे 44, ग्रीन म्हणजे 47, रेड म्हणजे 50, पिंक म्हणजे 55 असं आहे. इथं पण 55 आहे, इथं पण पिंक 55 आहे. हे विंड स्पीड आहे आपलं. काय सांगते इथं फिगर 1 गिव्स बेसिक विंड स्पीड ऑफ मॅप ऑफ इंडिया सांगितलेलं आहे. ॲज ॲप्लिकेबल टू 10 मीटर हाईट अबव मीन ग्राउंड लेवल फॉर डिफरेंट झोन्स ऑफ द कंट्री. बेसिक विंड स्पीड इज बेस्ड ऑन पीक गस्ट वेलॉसिटी averaged over a short time interval about 3 seconds and corresponds to mean heights above ground level in an open terrain category 2. म्हणजे कॅटेगरी 2 म्हणजे काय आहे इथं ओपन टेरेन विथ वेल स्कॅटर्ड ऑब्स्ट्रक्शन्स हॅव्हिंग हाईट जनरली बिटवीन 1.5 मीटर टू 10 मीटर. इथं जे आहे ऑब्स्ट्रक्शन्स आहेत 1.5 मीटर टू 10 मीटर कन्सिडर केलेलं आहे. हे जे बी आहे मॅपमध्ये विंड स्पीड जे दिलेलं आहे ते कॅल्क्युलेट करताना असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, म्हणजे इथं आपलं काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आले म्हणजे एक आहे 10 मीटर हाईट अबव ग्राउंड लेवल राईट आणि कॅटेगरी 2 कन्सिडर केलेला आहे. आणि इंटरवल काय आहे इंटरवल 3 सेकंड्स करस्पॉन्ड्स टू मीन हाईट. मीन हाईट म्हणजे ॲव्हरेज हाईट. हे आपलं इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. हे कन्सिडर करून आम्हाला मॅपमध्ये दिलेलं आहे की विंड स्पीड. ओके, नंतर बेसिक विंड स्पीड प्रेझेंटेड इन फिगर 1 have been worked out for a 50-year return period.
50 इयर रिटर्न पिरियड म्हणजे डिझाईन पिरियडला म्हणतो आम्ही, डिझाईन पिरियडला म्हणतो. बेसिक विंड स्पीड फॉर सम इम्पॉर्टंट सिटीज टाउन इज ऑल्सो गिवन इन अनेक्स ए. अनेक्स ए मध्ये पण आम्हाला बेसिक विंड स्पीड दिलेला आहे म्हणून सांगतात. हे जे बेसिक विंड स्पीड जे डिझाईन केलेलं आहे, दिलेलं आहे, हे कन्सिडर करायला ते 50 इयर्स आम्ही लाईफ सायकल ठेवलेलं आहे बिल्डिंगला, म्हणून असं रिटर्न पिरियडला आम्ही दिलेलं आहे. ओके, आता हे जे अनेक्स ए आहे हे पण बघून घेऊत. अनेक्स ए मध्ये काय केलेत, हे अनेक्स ए आहे. हे अनेक्स ए मध्ये इथं मेजर सिटीज आणि टाउन्स हे जे दिले ते ॲज पर सिटी बेसिक विंड स्पीड दिलेला आहे, आणि अमेंडमेंट पण आलेलं आहे थोडं, ते पण बघून घ्यावं लागतं आहे. हे जे IS 875 पार्ट 3 अमेंडमेंट्स 2020 मध्ये जे आलेलं आहे, हे पण इथं अनेक्स ए थोडं चेंजेस केलेलं आहेत. तुम्ही काय चेंजेस आहे बघून घ्या एकदा. हे झालं आपलं बेसिक विंड स्पीड. ओके, आता नेक्स्ट काय आहे, VB. आपलं बेसिक विंड स्पीड किती आहे, बेंगलोर आहे आमचं जे सिटी आहे बिल्डिंगचं, ते बेंगलोर आहे. बेंगलोर म्हणजे किती, बेंगलोर म्हणजे 33 मीटर पर सेकंड आहे. तर आपलं VB काय झालं, VB काय झालं 33 मीटर पर सेकंड झालं. ओके, आता K1 म्हणजे काय, K1 म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी फॅक्टर म्हणजे रिस्क कोएफिशियंट. काय सांगते, C 6.3.1 सांगते. 6.3.1 इथं आहे रिस्क कोएफिशियंट. फिगर 1 gives basic wind speed for terrain category 2 as applicable at 10 meter above ground level based on 50 years mean return period. The suggested life period to be assumed in design and the corresponding K1 factors for different class of structures for the purpose of design are given in table 1. म्हणजे K1 जे आहे ॲज पर डिझाईन पिरियड आम्हाला टेबल 1 मध्ये दिलेला आहे. टेबल 1 कुठं आहे, हे जे आहे टेबल 1 आहे. हे टेबल 1 मध्ये काय सांगते ते हे बघा थोडं. ऑल जनरल बिल्डिंगला आम्ही डिझाईन पिरियड किती आहे, 50 इयर्स आहे. तर त्याचं जे बेसिक विंड स्पीड आहे K1 फॅक्टर हे जे आहे समजायला 1 दिलेलं आहे. अगर टेम्पररी शेड्स आहेत, म्हणजे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन आम्ही जे टेम्पररी शेड्स वगैरे केलेलं असतं ते किती असते, 5 इयर्स असते डिझाईन पिरियड. तर त्याचं व्हॅल्यू इथं आहेत. आणि बिल्डिंग्स अँड स्ट्रक्चर्स प्रेझेंटिंग ए लो डिग्री ऑफ हजार्ड. हजार्ड म्हणजे लॉस ऑफ लाईफ, जे बी लेस लॉस ऑफ लाईफ असते, अँड प्रॉपर्टी इन द इव्हेंट of failure such as isolated towers in wooded areas, farm buildings other than residential buildings आम्ही डिझाईन पिरियड 25 कन्सिडर करला आला. त्याचं जे K1 फॅक्टर आहे इथं दिलेलं आहे. ओके, आणि जे बी इम्पॉर्टंट बिल्डिंग्स असतात अँड स्ट्रक्चर्स सच ॲज हॉस्पिटल्स, कम्युनिकेशन बिल्डिंग्स, टावर्स, पॉवर प्लांट स्ट्रक्चर्स, त्याचं डिझाईन पिरियड जे आहे 100ला केलेलं असतं. मग त्याचं K1 फॅक्टर जे आहे हे आहेत. ओके,
हे आपलं K1 फॅक्टर झाला. इथं एक नोट दिलेला आहे. नोट काय दिले आहेत? द फॅक्टर K1 is based on statistical concept which take into account the degree of reliability required and period of time in years during which these will be exposed to wind, that is life of structure. Whatever wind speed is adopted for design purpose, there is always a probability, however small, that it may exceed in a storm of exceptional violence. More the period of years over which there is exposure to the wind, more is the probability. म्हणजे काय सांगतात, म्हणजे इथं मोर डिझाईन पिरियड आहे म्हणलं तर आमचं K1 फॅक्टर विंड स्पीड इन्क्रीज झाल्यावर इथं पण इन्क्रीज झालेलं असतंय. अगर आपलं मीन हे जे डिझाईन पिरियड कमी आहे, म्हणजे एक्सपोजर म्हणा नाहीतर प्रोबॅबिलिटी म्हणा ते जे आहे कमी होत जाते. त्याच्यामुळं जे बी असते, अगर 33 इथं बघा हे 0.82 आहे, 0.76 आहे, 0.737 डिक्रीज होत गेलेला आहे. म्हणजे डिझाईन पिरियड कमी आहे म्हणलं तर आपलं इथं K1 फॅक्टर कमी होत जातं. इथं पण बघा 25 इयर्स डिझाईन पिरियड आहे, कमी होत गेलेला आहे. पण डिझाईन पिरियड जास्त आहे म्हणलं तर इन्क्रीज होत गेलेला आहे. ओके, नॉर्मल 50ला कॉन्स्टंट आहे. ओके, हेच सांगते ते सेंटेन्स जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि लार्जर रिटर्न पिरियड रेंजिंग फ्रॉम 100 to 1000 years in association with larger period of exposure may have to be selected for exceptionally important structures such as म्हणजे आमचं बिल्डिंग नॉर्मलच आहे म्हणून समजा, पण आम्ही डिझाईन पिरियड जे आहे 100 इयर्सला करावं लागला तर आम्ही काय करावं लागतं, हे व्हॅल्यूज घ्यावं लागतं. ओके, हे सांगितलेलं आहे. हे झालं आपलं K1. आता आमचं नॉर्मल बिल्डिंग आहे तर आम्ही 50 इयर्स कन्सिडर केलेलं असते. 33 विंड स्पीड म्हणजे 1.0 आहे आमचं व्हॅल्यू. ओके, K1 1.0. K2 म्हणजे काय? टेरेन रफनेस अँड हाईट फॅक्टर C 6.3.2. 6.3.2 कुठं आहे? इथं आहे. काय सांगते हे तुम्ही थोडं वाचून घ्या, मी सांगतो. कॅटेगरी, याच्यात 4 कॅटेगरीज आहेत. कॅटेगरी 1 म्हणजे काय? लेस दॅन 1.5 मीटर ऑब्स्ट्रक्शन्स असते. ओके, कॅटेगरी 2 म्हणजे 1.5 to 10 मीटर्स ऑब्स्ट्रक्शन्स असलेला आहे. कॅटेगरी 3 म्हणजे अबोव 10 मीटर आहे. कॅटेगरी 4 म्हणजे गेला आपला कॅटेगरी 4 इथं आहे. कॅटेगरी 4 इथं 25 मीटर अबोव असलेलं असतं. कॅटेगरी 4 जे आहे लार्ज सिटी सेंटरमध्ये असलेलं असतं कॅटेगरी 4. ओके, कॅटेगरी 3 म्हणजे पार्शियली डेव्हलप्ड असतं सिटी. ओके, आम्ही काय करूत, आमचं आता पार्शियली डेव्हलप्ड असतं त्यामुळं आम्ही कॅटेगरी 3 कन्सिडर करूत आमचं बिल्डिंगला. ओके, आता ॲज पर कॅटेगरी 3 आमचं हाईट जे असते हे जे टेबल 2 आहे ह्याच्यावर डिपेंड आहे की आम्ही काय घ्यावं. आमचं कॅटेगरी 3 आहे आणि आपलं बिल्डिंगचं हाईट किती आहे हे बघा. हे किती आहे ते इथं जड हे बघा तुम्ही किती आहे, 19.5 आहे. अगर आम्ही हे कन्सिडर केलं तर 22 होत आहे. आम्ही
प्लिंथ लेवल मायनस करावं लागते, पण मी काय करतो ऑन ॲव्हरेज 20 घेतो. ओके, 20 म्हणजे किती होतं आहे, हे 20 मीटर हाईट आहे. कॅटेगरी 3 1.01. आपलं K2 काय आहे, 1.01 झाला. K3 म्हणजे काय, K3 काय सांगते, द बेसिक विंड स्पीड वी बी गिवन इन फिगर 1 takes into account the general level of sight above sea level. This does not allow for local topography features such as hills, valley, cliffs, escarpments. हे जे बी फिगर 1मध्ये दिलेलं आहे आपलं विंड स्पीड, ते काय करतंय, आपलं हिल्स व्हॅलीज ह्याचं वेगळं असतंय म्हणून सांगतंय. ते का बरं वेगळं म्हणजे इथं जे the effect of topography is to accelerate wind near summit of hills, crest of cliffs. म्हणजे काय, विंड जे आहे एक्सेलरेट होऊ लागलं आहे कुठं, समिट ऑफ हिल्स आणि क्रेस्ट ऑफ क्लिफ्स. आता क्रेस्ट म्हणजे काय, आम्ही टिप ऑफ दी हे जे हिल्स असतात त्याला म्हणतो आम्ही क्रेस्ट. ओके, आणि तिथं काय होतंय, इथं विंड असं येऊन इथं विंड प्रेशर जास्त होतं आहे. ओके, आणि एस्कार्पमेंट्स ऑर रिजेस and decelerate the wind in valleys or near the foot of the cliffs, steep escarpments or ridges. म्हणजे रिजेस जे असते तिथं काय होते, डिसेलरेट होते आपलं विंड. हे जे आहे आपलं, हे काय आहेत, ह्याला म्हणतो आम्ही, हे जे आहे हे रिजेस. इथं काय होते, डिसेलरेट होते विंड स्पीड. ओके, the effect of topography shall be significant at a site when the upwind slope theta is more than about 3 degree and below that the value of K3 may be taken to be equal to 1. म्हणजे अगर आमचं हे जे हिल आहे असं आपलं हिल आहे म्हणून समजा. ओके, असं गेलेलं आहे. इथं आपलं टीटा जे आहे असं येतं आहे. हे जे अँगलला म्हणतो टीटा म्हणतो, हे टीटा इक्वल टू अगर लेस दॅन 3 डिग्री असलं, लेस दॅन 3 डिग्री असलं तर काय होते आपलं, K3 इक्वल टू 1 होते. अगर टीटा इज ग्रेटर दॅन 3 डिग्री असलं तर आम्ही काय करावं लागतंय, काय सांगते तिथं, द व्हॅल्यू ऑफ K3 इज कन्फाइंड इन द रेंज ऑफ 1 to 1.36. अगर ग्रेटर दॅन 3 डिग्री असलं तर 1 to 1.36 जात आहे K3 व्हॅल्यू. ओके, आता एक्झॅक्ट कसं कॅल्क्युलेट करावं, A method of evaluating the value of K3 for the values more than 1 is given in Annex C. It may be noted that the value of K3 varies with height above ground level at a maximum near the ground and reducing the 1.0 at higher levels. म्हणजे काय सांगते हे, आता 1च्या वरी आम्ही व्हॅल्यूज घ्यायचा आहे, म्हणजे अबव 3 डिग्री आहे म्हटलं तर आम्ही रेफर करावं लागतं, हे अनेक्स सीला रेफर करावं लागते. आता अनेक्स सी म्हणजे कुठं आहे, हे आहे आपलं अनेक्स सी. हे तर काय सांगतेत, स्लोप अगर 3 डिग्री, हे जे टीटा आहे ग्रेटर दॅन 3 डिग्री आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 17 डिग्री आहे म्हटलं तर एल ई इज इक्वल टू एल असते. ओके, एल ई
इज इक्वल्स टू हे जे आहे यल असतं, हे यल जे आहे यल ई असतं. ओके, आणि ग्रेटर दॅन 17 डिग्री असलं तर झड डिवायडेड बाय 0.3. झड म्हणजे काय, स्टार्ट पॉईंट टू एंड ऑफ दी हिल, ते जे हाईट आहे त्याला आम्ही झड म्हणतो. ओके, हे झालं आपलं झड, हे आमचं एल ई झालं. आता आम्ही काय करावं लागतं, आमचं मेन जे आहे हे फॉर्म्युला आहे K3 इक्वल टू 1 प्लस सी एस नॉट. आता सी म्हणजे काय, सी म्हणजे इथं दिलेलं आहे, अगर थीटा एस इज ग्रेटर दॅन 3 डिग्री लेस दॅन ऑर इक्वल टू 17 डिग्री असलं तर आम्ही हे फॉर्म्युला यूज करावं, 1.2 झड बाय एल फॉर्म्युला यूज करावं. आता झड म्हणजे आम्ही बघितलेलं आहे, हे झड आहे हाईट, स्टार्ट टू एंड द हाईट जे आहे त्याला आम्ही झड म्हणतो. ओके, यल म्हणजे काय, हे जे यल आहे हे डिस्टन्स जे आहे टिप टू हे स्टार्टिंग हे जे डिस्टन्स असते ह्याला यल म्हणतो. ओके, आणि अगर थीटा एस ग्रेटर दॅन 17 डिग्री असलं तर आम्ही काय करतो, डायरेक्ट 0.36 दिलेलं असतं. हे झालं आपलं सी व्हॅल्यू. आता एस नॉट व्हॅल्यू कसं करावं लागतं, एस नॉट व्हॅल्यू फिगर 14 आणि 15वर बघावं लागतं. 14-15 काय सांगते आपलं फिगर, हे फिगर 14 आहे, हे फिगर 15 आहे. फिगर 14 म्हणजे ॲसेलरेट विंडला आम्ही 14 म्हणजे कुठं कुठं क्रेस्ट आणि हे असतंय हिल एरिया त्याला क्रेस्ट, क्लिफ आणि एस्कार्पमेंट त्याला फिगर 15. हे झालं आपलं 14 फिगरला आम्ही हे जे इथं हे जे व्हॅल्यू आहे इथं हे व्हॅल्यूज जे आहे एक्स बाय एल ई आहे. एक्स म्हणजे काय आपलं, एक्स म्हणजे हे जे आहे इथून हे डिस्टन्स जे आहे एक्स आहे, एक्स बाय एल ई म्हणजे एल, एल ई आम्ही कुठे कॅल्क्युलेट केलेलं असतं, इथं कॅल्क्युलेट केलेलं असतं. ओके, ते एल. आणि एच बाय एल ई म्हणजे एच म्हणजे काय, हे एच म्हणजे काय, हे ग्राउंड लेवल अंडुलेशन्स जे असते हे एव्हरेज करून एक लेवल घेतलेलं असते, ते लेवल एव्हरेज ग्राउंड लेवलहून टिप ऑफ दी हिलला आम्ही एच म्हणतो. ओके, त्याला एच बाय एल ई, एल ई म्हणजे, आणि आम्ही काय केलेलं असतं इथं कॅल्क्युलेट केलेलं असतं एल ई, ते एल ई हे व्हॅल्यू आपलं याच्यावर जे आहे डिपेंड होते एस नॉट व्हॅल्यू. ओके, आणि हे इथं पण क्लिफ्स आणि एस्कार्पमेंटला हे एक्स बाय एल ई एच बाय एल ई घेऊन हे ग्राफ यूज करायचं आम्ही. आता आपलं इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत, काय डिस्कस केलो, फायनल कंडिशन आपलं काय आहे, थीटा इज इक्वल्स टू लेस दॅन 3 डिग्री असलं तर K3 इक्वल टू 1. अगर थीटा इज ग्रेटर दॅन 3 डिग्री, सॉरी असं करूत, थीटा इज ग्रेटर दॅन 3 डिग्री लेस दॅन ऑर इक्वल टू 17 डिग्री, तेव्हा काय होते आम्हाला एक कोणतं कंडिशन अप्लाय होतं आहे, K3 इक्वल टू 1 प्लस सी एस नॉट. इथं सी काय होतं आहे 1.2 झड बाय एल.
एस नॉट म्हणजे फिगर 14 अँड 15 तुम्ही रेफर करायचं. ओके. अगर टीटा इज ग्रेटर दॅन 17 डिग्री असलं तरी पण K3 इज इक्वल्स टू 1 प्लस सी एस नॉट. सी इथं काय होतं आहे, डायरेक्ट 0.36 असलेलं असतं. ओके. असं आमचं K3 व्हॅल्यू डिसाईड होतं आहे. आता आम्ही आमचं जे बिल्डिंग आहे ते बिल्डिंग लेस दॅन सिटीमध्ये आहे. असं काय विंड अँगल नाही विंड प्रेशरचं, तर आम्ही काय करूत, लेस दॅन 3 डिग्री म्हणूनच घ्यावं लागते. इथं K3 इक्वल टू 1 होतं आहे. K3. K4 म्हणजे काय, K4 म्हणजे इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर द सायक्लॉनिक रिजन, C 6.3.4. द 6.3.4 काय सांगते म्हणजे the east coast of India is relatively more vulnerable for occurrence of severe cyclones. ईस्ट कोस्टमध्ये जे आहे सिव्हिअर सायक्लॉन्स होत असतात आणि वेस्ट कोस्टमध्ये गुजरात जे आहे वल्नरेबल आहे फॉर सिव्हिअर सायक्लॉन्स. स्टडीज ऑफ विंड स्पीड अँड डॅमेज टू द बिल्डिंग अँड स्ट्रक्चर्स पॉईंट टू द fact that speeds given in the basic wind speed map are often exceeded during the cyclones. जेव्हा जेव्हा सायक्लॉन्स होत असते तेव्हा काय होते, स्पीड जे मॅपमध्ये दिलेलं आहे ते एक्सीड होत असतात. त्या इफेक्ट सायक्लॉनिक the effect of cyclonic storm is largely felt in a belt of approximately 60 km width of the coast. जे काय आता हे जे कोस्ट आहे हे कोस्टच्या बाहेर 60 किलोमीटरपर्यंत आम्हाला अफेक्ट करते सायक्लॉनिक रिजन म्हणून आम्ही म्हणू शकतो. ओके. ते अफेक्ट करत असते, एक्सीड होत असते. इन ऑर्डर टू एन्श्योर बेटर सेफ्टी ऑफ स्ट्रक्चर्स in this region 60 km wide on the east coast as well as on Gujarat coast, the following values of K4 as recommended in IS 15498 तुम्ही बघू शकता ते कोड बुक are stipulated as applicable according to the importance of the structure. मग ॲज पर ह्याच्यानं काय केलेलं आहे, इथं K4 व्हॅल्यूज आम्हाला दिलेला आहे. काय म्हणतात, structures of post-cyclonic importance for emergency services such as cyclonic shelter, hospital, school, buildings म्हणजे important structures जे असतात त्याला आम्ही K4 1.3 घ्यावं, इंडस्ट्रियल स्ट्रक्चर्सला 1.15 घ्यावं, ऑल अदर स्ट्रक्चर्सला 1 घ्यावं. ओके. आपलं फिगर 1 बघू थोडं. इथं जे आहे हे काय होतं आहे, हे ईस्ट, हे वेस्ट, हे नॉर्थ, हे साऊथ असं असतं. हे ईस्ट कोस्ट हे जे एरिया आहे आणि हे वेस्टमध्ये हे जे आहे गुजरात कोस्टल साईड, ते थोडं सायक्लॉनिक रिजन म्हणून आम्ही हे करू शकता. सायक्लॉनिक रिजन 60 किलोमीटरपर्यंत हे असतं आहे, एफेक्ट करत असते. त्याला कोणतं व्हॅल्यू घ्यावं, हे K4 व्हॅल्यूज घ्यावं लागते. आणि अजून एक जे आहे ऑफशोर विंड वेलॉसिटी म्हणून इथं दिलेलं आहे, हे पण थोडं बघून घ्या. सायक्लॉनिक स्टॉर्म्स फॉर्म फार अवे फ्रॉम द सी coast and gradually reduces in speed as they approach the sea coast. Cyclonic storms generally extend up to about 60 km inland. After striking the coast, their effect on the land is already reflected in basic wind speed specified in figure 1. The influence of the wind speed of the coast
up to a distance of about 200 km may be taken as 1.15 times the values on the nearest coast in the absence of the any definite wind data. अगर तुमचं विंड डाटा डेफिनेट नाही आणि इन ऑप्शन्स ऑफ विंड डाटा तेव्हा काय करावं लागते 200 किलोमीटरपर्यंत जे असते कोस्टल साईड्सहून त्याला इन ॲडिशन टू दिस 1.15 आणि ॲडिशन करावं लागतंय. ओके, असं ही कंडिशन सांगितलेलं आहे. पण आपलं काय आहे, नॉर्मल बिल्डिंग आहे आणि कोस्टल साईड बी नाही, तिथं काय सायक्लॉन्स वगैरे नाही. मग आम्ही काय करता, आम्ही 1 घेत आहोत. K4 इक्वल टू 1. K4 इक्वल टू 1. आता कॅल्क्युलेट करा. VB म्हणजे 33, K1 1.0, K2 1.01, K3 1.0, K4 1.0. किती होत आहे टोटल? 33.33 मीटर पर सेकंड. आपलं हे जे आहे विजड झालं. ह्याला काय म्हणतो आम्ही? विंड स्पीड म्हणतो. आपलं दिस इज अवर विंड स्पीड. हे विंड स्पीड झालं. आता विंड स्पीड कॅल्क्युलेट केलो. आता काय कॅल्क्युलेट करावं? विंड प्रेशर कॅल्क्युलेट करावं. विंड प्रेशर कसं कॅल्क्युलेट करता? PZ. हे PZ जे आहे ओनली विंड प्रेशर एट हाईट Z आहे. हे कसं कोडबुकमध्ये जाऊत. विंड प्रेशर कुठं आहे? पेज नंबर क्लास 7.2 इथं आहे VZ. हे PZ विंड प्रेशर, डिझाईन विंड प्रेशर म्हणून आहे. फॉर्म्युला काय आहे? PZ इज इक्वल्स टू 0.6 VZ स्क्वायर आहे. PZ इज इक्वल्स टू 0.6 VZ स्क्वायर आहे. VZ म्हणजे काय आता ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे आम्ही. 0.6 इंटू 33.33 स्क्वायर. हे जे येते न्यूटन पर मीटर स्क्वायरमध्ये येते. व्हॅल्यू काय येते? 666.533 न्यूटन पर मीटर स्क्वायर. आम्ही ह्याला काय करू? 667 म्हणूत न्यूटन पर मीटर स्क्वायर. याला म्हणतो आम्ही PZ. हे आपलं काय आहे? ओनली विंड प्रेशर. विंड स्पीड कॅल्क्युलेट केलो, विंड प्रेशर पण कॅल्क्युलेट केलो. ओनली विंड प्रेशर एट हाईट Z. हे झालं आपलं विंड प्रेशर. नेक्स्ट सेशनमध्ये बघू.